नमस्कार मंडळी, अक्का आता धमाकेदार एंट्री घेणार आहे आणि आभी आणि रागिनीचा पर्दाफाश करणार आहे। सोबतच रघु काका हे मृत्यूपत्राचे सत्य आकाशला सांगणार आहेत। भूमीला जरी सध्या काही आठवत नसलं तरी नियतीने मात्र रागिनी आणि आभी सोबत वेगळाच गेम केलेला असतो। रागिनी आणि आभीचा खरा चेहरा आता आकाश समोर आलेला असतो। रागिनीने आणि आभीने सर्व पुरावे त्यांच्या हाताने आकाशला गोळा करून दिलेले असतात आणि आता ती वेळ आलेली असते की सगळी प्रॉपर्टी पुन्हा भूमीच्या नावावर होणार असते आणि महाजन इंडस्ट्रीजची भूमी एकमेव आता मालक बनलेली असते। तर हे सर्व कसं आपण हे डिटेल मध्ये जाणून घेऊयात। महाजन वकील हे भूमीची भेट घेतात आणि भूमीला ते सांगत असतात की भूमी मॅडम, जरी तुम्हाला आता काही आठवत नसलं तरी मी तुम्हाला खूप काही सांगू शकतो। खरं तर तुम्ही या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी खूप कष्ट घेतलेत, तुम्ही खूप प्रयत्नही केलाय, परंतु आता तुम्ही अजिबात माघार घ्यायची नाहीये कारण तुमची लढण्याची वेळ आता जवळ आली आहे। भूमी म्हणते की भानुशाली वकील, तुम्ही जे म्हणताय ते मला सगळं कळतंय आणि मला सगळ्या गोष्टी आठवता देखील आहेत। तर वकील विचारतात की हे काय बोलताय तुम्ही, याचा अर्थ तुम्हाला सगळं काही आठवतंय का? भूमी म्हणते की हो। तर भानुशाली वकील विचारतात की मग तुम्ही हे नाटक कशासाठी केलं? भूमी म्हणते की खरं तर रागिनीला जेव्हा समजेल की मला सगळं आठवतंय आणि मग मी आकाशला सगळं काही खरं सांगून टाकेल तर मात्र ती पेटून उठेल आणि पुन्हा एकदा आकाशला माझ्या घरच्यांना त्रास द्यायला सुरुवात करेल आणि त्यामुळे मला असं वाटतं की मला आता त्या घरामध्ये राहून रागिनीचा बंदोबस्त करावा लागेल। त्यामुळे आता मला मागचं काहीच आठवत नाहीये, हे नाटक आता कंटिन्यू करावं लागणार आहे। वकील म्हणतात की मॅडम, तुम्ही खरंच खूप चांगला निर्णय घेतलाय आणि तुम्ही जे काही कराल त्यामध्ये मी तुमच्या सोबत असेल, परंतु या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये तुमच्या जीवाला खूप मोठा धोका आहे आणि रागिनी मॅडमला थोडा जरी संशय आला ना की तुम्ही नाटक करताय तेव्हा त्या मात्र तुमच्या जीवावर उठतील। भूमी म्हणते की असं कधीच होणार नाही कारण यावेळी माझ्या बाजूला आकाश उभा असणार आहे। आकाश आता बरं झालंय, परंतु माझं दुर्दैव तर बघा, मी धड त्याला मिठीही मारू शकत नाही। आकाशला मला सांगायचंय, रागिनीचा सगळा डाव मला त्याला सांगायचा आहे, परंतु नियती बघा की मी त्याला आता काही सांगूही शकत नाहीये। आता फक्त तुम्ही एक काम करा, जे मृत्यूपत्राचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते सर्व तुम्हाला आकाशला दाखवायचे आणि अशा प्रकारे आकाश पुढे आता तुम्हाला सगळं सत्य घेऊन यायचंय। हे सर्व तुम्ही स्टेप बाय स्टेप करा। अचानक त्याला तुम्ही धक्का देऊ नका कारण त्याचं त्याच्या आत्यावर खूप प्रेम आहे आणि आत्याबद्दल जर कोणी काही बोललं तर त्याला ते आवडतही नाही। भानुशाली वकील म्हणतात की भूमी मॅडम, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, प्रकरण आहे ते मी अगदी व्यवस्थितरित्या सांभाळतो। भूमी म्हणते की खरं तर तुमचे जितके आभार मानावेत ना तितके कमी आहेत, परंतु आपल्याला आता यापुढे सावध राहावं लागेल, आपल्याला काही भेटता येणार नाही आणि आपल्या दोघांवर कोणालाही शंका यायला नको। इकडे भूमी अक्कांची पुन्हा भेट घेते तर अक्का भूमीला म्हणत असतात की भूमी, बरं झालं तू इथं आलीस, मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची। अगं, जेव्हा आकाश इथे आला होता ना तेव्हा त्या अभिजितने मला बेशुद्ध केलं आणि त्यामुळे मला काही बोलता देखील आलं नाही। काही काळजी करू नका अक्का आणि आकाशची चिंता आता सोडून द्या कारण आकाश आता बरा झालाय। आत्या म्हणतात की खरंच सांगतेय? भूमी म्हणते की हो आत्या, आकाश आता पूर्णपणे बरा झालाय, परंतु आता मी तुम्हाला जे काही सांगेल ते तुम्हाला करायचंय। अक्का भूमीला म्हणतात की भूमी, तू फक्त बोल, तू मला फक्त सांग काय करायचंय, मी सगळं काही तुझ्यासाठी आणि आकाशसाठी करेल। भूमी अक्काला सांगते की अक्का, आकाश आता जेव्हा तुला परत भेटायला येईल तेव्हा सगळ्या गोष्टी तू त्याला अचानकपणे सांगू नकोस, एक एक करून सांग। ज्या प्रकारे अभिजित इथे आला होता, अभिजितने माझं तोंड दाबून ठेवलं, त्याने मला बेशुद्ध केलं, ह्या सगळ्या गोष्टी तू सांग, पण त्यांनी असं का केलं हे मला काहीच माहित नाही असं तू सांग। अक्का म्हणतात की ठीक आहे भूमी, तू जसं म्हणशील तसंच मी करेल। तर आकाश आता पुन्हा एकदा अक्काला भेटायला येणार असतो आणि पुन्हा मोठा धमाका होणार असतो। इकडे माधवराव भूमीला समजावत असतात की भूमी बाळा, आता तुझं लग्न झालंय आणि तुला तुझ्या सासरी राहावं लागेल। माधवरावांनी भूमीला महाजनांच्या घरी आणलेलं असतं, परंतु भूमीला काही आठवतच नाही। भूमी अशीच ऍक्टिंग सुरू ठेवते। आजी भूमीला म्हणत असतात की भूमी, अगं थोडंसं तरी आठवण्याचा प्रयत्न कर, ज्या आकाशला बरं करण्यासाठी तू जीवाची पराकाष्ठा केलीस आणि त्या आकाशच्या संदर्भात तुला काहीच आठवत नाहीये का? आणि तू जयसिंगपूरला जाणार होतीस, मग त्या चाळीमध्ये कशी काय गेलीस? आजीला खूप प्रश्न पडलेले असतात आणि आजीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भूमीच देऊ शकते असं तिला माहित असतं, पण आता भूमीलाच काही माहित नाही म्हटल्यावर आपल्याला तरी सत्य कसं समजणार? मानसी सुद्धा म्हणत असते की लवकरात लवकर ताईची स्मृती परत आली पाहिजे आणि ताईला सगळ्या गोष्टी आठवल्या पाहिजे, तेव्हा कुठेतरी सत्य आपल्या समोर येईल।
तर आता पोलीस आलेले असतात आणि भूमीला ते विचारत असतात आणि ते भूमीला म्हणत असतात की भूमी मॅडम, आकाश सरांनी जे स्टेटमेंट दिलं त्यानुसार तुम्हाला त्यांनी 2 गुंडांसमोर बघितलं होतं, याबद्दल त्यानंतर जे काही घडलं ते तुम्हाला काही आठवतंय का? परंतु भूमी त्यांना असं दाखवत असते की मला काहीच आठवत नाहीये आणि सगळ्यांसमोर ती असं दाखवत असते की लग्नाआधीचं मला सगळं काही आठवतंय, लग्नाआधीचं मला सगळं काही समजतंय, परंतु लग्नानंतर काय झालं हेच मला कळत नाही आणि माझं लग्न झालंय हेही मला आठवत नाही. तर रागिणीला मात्र खूप चांगलं झालेलं असतं. रागिणीच्या ह्या सगळ्या गोष्टी पथ्यावर पडत असतात आणि योगेश्वरी देवीला ती म्हणत असते की देवी, मी तुझ्याकडे कधी काही मागत नाही, तरी तू सगळं काही मात्र माझ्याच पथ्यावर आणून टाकतेस. याचा अर्थ या भूमीला नक्की तेवढंच आठवत नाहीये जेवढं तिला आठवायला नकोय. मला सध्या तरी हिला मारण्याची काही गरज वाटत नाही. जर गोड बोलून पुन्हा या मुलीसोबत सुरुवात केली ना तर मला मात्र काहीच प्रॉब्लेम राहणार नाही आणि मग आरामात मला सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करता येईल. भूमी पोलिसांना म्हणत असते की मला मागचं काहीच आठवत नाहीये, मला माझे आई बाबा आठवतात, माहेरचे लोक आठवतात, परंतु माझं लग्न झालंय हेच मला आठवत नाहीये. आकाशला मात्र खूप वाईट वाटत असतं. लांबरी विचार करत असते की अरे देवा, हिला माहेरचं सगळं आठवतंय म्हटल्यावर मीही आठवत असेल, पण बरं झालं मी हिच्यासोबत काय वागले हे तिला आठवत नाहीये. निदान माझी पुन्नू तरी ह्या गोष्टींमधून सुटली. परंतु भानुशाली वकिलांनी आणि भूमीने रचलेला डाव आता चांगलाच फळास येणार असतो. तर पोलीस आता आकाशला विचारू लागतात की जेव्हा तुम्ही भूमी मॅडमला वाचवायला गेले तेव्हा भूमी मॅडमने तुम्हाला काय सांगितलं होतं? तेव्हा आकाश सांगू लागतो की भूमी मला काहीतरी सांगणार, तेवढ्यातच बॉम्बचा स्फोट झाला होता. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आमच्या त्या अक्का आहेत ना, त्यांना कदाचित नक्की काहीतरी माहीत असणार आहे. जेव्हा आम्ही तिथे राहायचो ना तेव्हा अक्का आम्हाला नेहमी सांगायच्या की तुम्ही इथे राहू नका, तुमच्या जीवाला धोका आहे, तुम्ही नगरला जा. आकाश आता पोलिसांसोबत अक्कांकडे चौकशीसाठी जातो. तर अक्काकडे तो चौकशीला गेल्यानंतर रागिणीच्या मात्र पायाखालची जमीन सरकते, कारण अक्काला सगळं सत्य माहिती आहे हे रागिणीला माहीत असतं. भूमीही त्यावेळी तिथे असते आणि आकाशही तिथे असतो, त्यामुळे रागिणीला आता काहीच करता येत नाही. आणि त्याच वेळी एक मोठा धमाका होतो आणि अक्का आता तिथे जबरदस्त एंट्री घेतात. आकाशला आणि पोलिसांना अक्काच्या घरी जायची वेळही येत नाही, आकाश तिथे आलेले असतात. सगळे बघून अक्कांना आता थक्क होतात. तर आकाश म्हणत असतो की अक्का, अगं मी मागच्या वेळी तुझ्या घरी आलो होतो तेव्हा तर तू घरी नव्हतीस, कुठे होतीस? तेव्हा अक्का आता खुलासा करते की ह्या अभिजितने मला लपवून ठेवलं होतं आणि याने मला बेशुद्ध केलं होतं आणि तुझी ही आत्या आणि हा अभिजित मला धमकी द्यायला आले होते. आकाश बोलतो की अक्का, अगं काय बोलतीयस तू हे? तेव्हा अक्का म्हणते की हो आकाश, तुला जाणून घ्यायचंय ना की तुझ्या आणि भूमीच्या वाईटावर कोण टपलंय ते? ही 2 माणसं आहेत जी तुमच्या वाईटावर टपली आहेत. आता काय करायचं नाही यांचं ते तूच ठरव. खरं तर तुझ्या सायकल राणीला मारण्यासाठी हेच लोक आले होते. हे तुम्हाला दोघांना जेव्हा अहमदाबादला जायचं त्याच वेळी भूमीला या माणसांनी रोखलं होतं आणि बोटीचा अपघात आणि सगळ्या काही गोष्टी ह्या दोघांनीच केल्यात. रघु काका देखील म्हणतात की हो आकाश बाबा, ह्या दोघांनीच सगळे कारस्थानं केलेत. तर ही सगळी प्रॉपर्टी भूमी मॅडमच्या नावावर होणार होती आणि रागिणी मॅडमला ती त्यांच्याकडे हवी होती. रघु काका आणि अक्कांनी आता एकावर एक रागिणीचे आणि आभीचे सगळे भांडे फोडलेले असतात. तर आकाशला मात्र हे सगळं ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो. ज्या आत्तूवर त्याने एवढा विश्वास ठेवलेला असतो, ज्या आत्तूचं त्याने आतापर्यंत कुठलाही शब्द डावललेला नसतो, त्याच आत्याने आकाशला एवढा मोठा धोका दिलेला असतो. तर आकाश मात्र पूर्णपणे कोसळलेला असतो आणि भूमीच्या अगदी मनासारखं झालेलं असतं. भूमी स्मृती गेल्याचं जरी नाटक करत असली तरी सगळं अगदी आता भूमीच्या पथ्यावर पडत असतं आणि रागिणीचा आणि आभीचा मात्र आता पोपट झालेला असतो. तर मालिकेत आता पुढे काय होणार, पुढे नक्की कुठला ट्विस्ट असणार आहे, जर हे तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.